गोलंदाजी मार्गावरती सज्ज झाला आहे. इतर मात्र या चेंडूवरती मयूरच्या माध्यमातून प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे मात्र शुभमच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहतोय. आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू याही चेंडूवरती सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आता मात्र हिरबाई जुलियट्स या संघाचे खेळाडू चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजारा आणि त्याचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती चौकार देखील आलाय. चांगला फटका मयूर याच्या माध्यमातून सजवला देखील गेला आणि त्याचा पुढचा चेंडू फक्त आणि फक्त या चेंडूला टॅप केले गेले. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे देखील सरकताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती आर्यन याचं पहिले षटक प्रगती पथावरती आहे. नो चेंडू आहे, खराब चेंडू, परंतु या खराब चेंडूचा चांगला समाचार मात्र घेता आला नाहीये. ते चेंडूवरती आपण पाहतोय पुढचा चेंडू. या चेंडूला आला होता कार्पेट मध्येचा फटका सजवून चौकाराची दिशेने ट्रॅव्हल देखील करण्यात यशस्वी ठरलाय मयूर. तरीचा पुढचा चेंडू. याही चेंडूला आपण पाहतोय लेगली जर फक्त आणि फक्त सिंगल धावसाठी टॅपर पद्धतीचा फटका सजवला गेला. षटक 27 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली देखील असताना पाहायला मिळत आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज देखील होताना पाहायला मिळतोय. प्रेम आपल्या वैयक्तिक कोणीतरी पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटक. इथून मात्र चेंडू मात्र आपण पाहतोय. चेंडू मात्र फेल चेंडू आहे, खराब चेंडू दे या षटकाची सुरुवात देखील होते. त्याचा पुढचा चेंडू फक्त आणि फक्त सिंगल धाव. जे खेळाडू आहेत ना ते मात्र या चांगले चेंडूचा सन्मान देखील देतील, परंतु जे खराब चेंडू आहेत त्यांना मात्र सीमा रेषा पार यशस्वीरित्या देखील पाठवताना पाहायला मिळतील. परंतु या चेंडूचा डिसिजन काढवायचा पंच फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. टॅपर पंचचा फटका. हा चेंडू मात्र डेड असेल. पंचांच्या माध्यमातून घोषित देखील करण्यात आला. आणि त्याचा पुढचा चेंडू प्रेम याचा आणि त्यानंतर हा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु शुभम याच्या माध्यमातून या चेंडूवरती देखील चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. आणि हा पुढचा चेंडू, हाही चेंडू स्वेर चेंडू आहे. हे नवोदित खेळाडू आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा खेळ करण्याचा यशस्वी प्रयत्न देखील होताना पाहायला मिळेल. आणि त्याचा पुढचा चेंडू फक्त आणि फक्त सिंगल धाव याही चेंडूवरती पाहायला मिळते. चांगली खेळी आता मात्र होताना पाहायला मिळते, परंतु पुन्हा एकदा एक अवांतर धाव. चेंडू स्वेर चेंडू आहे, खराब चेंडू दे या षटकाची सुरुवात करताना पाहायला मिळते. आणि त्याचा पुढचा चेंडू कमबॅक झाले. गोलंदाजाचा दुसरं षटक प्रगती पथावरती अजून देखील आहे. मोजके चेंडूचा खेळणं बाकी असताना चेंडू मात्र नो असेल. चेंडू नो आहे का पंच? नो चेंडू आहे, परंतु फलंदाज बाद झालाय. इथून मात्र बॉक्सआउटच्या रूपाने फलंदाज बाद होऊन तंबूत देखील परतलाय. प्रसन्न आता मात्र स्ट्राईक मार्कवरती सज्ज देखील झाले होते. या चेंडूवरती फक्त आणि फक्त टॅपर पंचचा फटका सजवला गेला. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. शुभम याचा पुढचा चेंडू असे स्ट्राईक मार्कवरती मयूर देखील पाहिलं. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता मात्र आपण पाहतोय पुढचा चेंडू. या चेंडूला मात्र समोरच्या दिशेने फक्त आणि फक्त टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून मात्र आला होता कार्पेटचा फटका. चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला सीमा रेषा पार. या चेंडूवरती देखील चौकार पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आता मात्र मयूर याची पाहायला मिळते. चेंडूला सीमा रेषा पार सक्सेसफुलरित्या केला. आणि त्याचा पुढचा चेंडू, परंतु तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण देखील झालंय. शुभम याचा पुढचा चेंडू आहे आणि तिथून देखील प्रेमच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण टाळ्या वाजवल्या जातील या खेळाडूंसाठी. आणि हा चेंडू मात्र खराब क्षेत्ररक्षणाच्या मदतीने पुन्हा एकदा चेंडू हा चौकाराच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. षटक संपतंय. षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आज पहिल्या चेंडू मात्र नो चेंडू आहे. या नो चेंडूचा चांगला समाचार देखील उठवलाय. आणि नो प्लस 4/5 धावा या चेंडूवरती देखील सक्सेसफुलरित्या पूर्ण करताना फलंदाज पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी. हा चेंडू मात्र नो चेंडू आहे, परंतु फलंदाज आउट असेल का पंच? नो चेंडू आहे, परंतु फलंदाज बाद होऊन आपल्या तंबूत देखील परतेल.
नोला बॉक्स आउटच्या फॉर्म्युला इथून मात्र लागू देखील असताना पाहायला मिळते. इथून मात्र या षटकातील एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. हाही चेंडू नो चेंडू आहे. नो +1 अशा पुन्हा एकदा धावा या खात्यामध्ये ऍड देखील होताना पाहायला मिळत आहे. श्याम आपल्या वैयक्तिक कोटीतील पहिले संघाकडून शेवटचे षटक घेऊन आले होते, परंतु या षटकामध्ये अवांतर धावा या खर्च देखील केल्या गेल्या आहेत. तदनंतरचा पुढचा चेंडू, या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश याचं इथून मात्र आपण पाहतोय तर रुपेश याच्या माध्यमातून चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता. नो चेंडू आहे, परंतु तिथे मात्र फलंदाज बाद नसेल. नो चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षण तर सुरेख देखील झालं होतं. पुन्हा एकदा श्याम याचा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने तिथे मात्र आर्यनच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. चेंडू अडवला गेला. MI ज्युनियर्स संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय हे नवोदित खेळाडू आहेत. त्या नवोदित खेळाडूंच्या माध्यमातून चांगली खेळी देखील होताना पाहायला मिळते. शेवटचं षटक प्रगतीपथावरती हाणामारीचं षटक असेल, परंतु या षटकामध्ये पुढचा चेंडू ट्रॅव्हल देखील होईल. फक्त आणि फक्त टॅपरच्या दिशेने सिंगल धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे देखील सरकताना पाहायला मिळते. अजून मात्र शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी देखील असेल. फाऊल आहे. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारच्या धावा ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत. पंच जो काही डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे. पंच तुमचा जो काही डिसिजन असेल तो आमच्या स्कोरर पर्यंत पोहोचवायचा आहे. इथून मात्र आपण पाहतोय शेवटचे षटक प्रगतीपथावरती हा चेंडू देखील लो चेंडू आहे. खराब चेंडू, परंतु या खराब चेंडूचा चांगला समाचार मात्र घेता आला नाहीये. रुपेश इथून मात्र आपण पाहतोय हाही चेंडू नो चेंडू आहे. नो +4 अशा 5 धावा पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. नो +4 अशा 5 धावा. इथून मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळून काढेल. पुढचा चेंडू आडव्याने खेळण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त दुहेरी धाव या चेंडूवरती देखील मिळतील. इथून मात्र नो +2 अशा 3 धावा पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होताना खराब गोलंदाजी. आता गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय पुन्हा एकदा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न दुहेरी धावेसाठी ट्रॅव्हल देखील झालाय. धावसंख्या 2 ने पुढे देखील सरकले. रुपेश फलंदाजी मार्फत हावी देखील झाले. हाही चेंडू नो आहे, परंतु नो +4 अशा 5 धावा याही चेंडूवरती सक्सेसफुल गोल होताना पाहायला मिळत आहेत. नो +4 याही चेंडूवरती 5 धावा आणि तसा पुढचा चेंडू फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल. तिथून मात्र खूप लांबलेलं षटक देखील संपलाय. 4 षटकांचा खेळ, 4 षटकांचा अखेरीस धावसंख्या. धावसंख्या 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या संपूर्ण स्पर्धेतील हायएस्ट टोटल इथून मात्र आपण पाहतोय धावसंख्या 55 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 24 चेंडूमध्ये 56 धावांचे समीकरण आहे. 24 चेंडूमध्ये 56 धावा. दादा 14 बॉल टाकलाय. किती बॉल टाकले? 14. आम्हाला लवकर आला. रुपेश बागसे सज्ज देखील झालेला पाहायला मिळतो. वैयक्तिक कोटीतील पहिल्या संघाकडून पहिले षटक स्ट्राईक मार्फत श्याम पाहायला मिळते. श्यामसाठी पहिला चेंडू इथून मात्र कशा प्रकारे खेळून करेल ते देखील पाहण्यासारखं असेल. पहिला चेंडू इथून मात्र फक्त आणि फक्त बीट झालेला फलंदाज देखील पाहायला मिळतोय. या फलंदाजाने आपण पाहतोय तर शेवटच्या षटकामध्ये हा चेंडू मात्र मोठा प्रकार करण्याचा प्रयत्न आहे, परंतु फाऊल आहे. फलंदाजाचा फर्स्ट फाऊल झालाय. पंच आवाज द्यायचा इथे मात्र कुठल्याही प्रकारचा जो डिसिजन आहे तो स्कोरर पर्यंत पोहोचवायचा देखील आहे. फर्स्ट फाऊल झालाय फलंदाजाचा आणि त्याचा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न देखील आहे. पंचाकडे दाद मागितली गेल्या, परंतु फलंदाज मात्र नॉट आउट देखील आपल्या
पॉपिंग क्रीज मध्ये दाखल देखील होताना पाहायला मिळत आहे. आता मात्र पुन्हा एकदा शुभ स्ट्राईक मार्क वरती सर्ज देखील झालाय. गोलंदाजी मार्क वरती रुपेश याचा पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळ करेल ते देखील पाहण्यासारखं असेल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय, परंतु बॅक टू द बॉलर देखील खेळला गेलाय. चेंडूवरती आपण पाहतोय तर फक्त आणि फक्त सिंगल धावेसाठी हा चेंडू देखील ट्रॅव्हल झालाय. कमी कर. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. इतर मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल धाव आली होती. इतर मात्र षटक संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीने तर धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 चेंडूचा संपला खेळ. अजून देखील 54 धावांचा पाठलाग करायचा आहे 18 चेंडूमध्ये. इतर मात्र फाऊल आहे. फलंदाज बाद असेल का? दोन फाऊल झाले, परंतु फलंदाज मात्र बाद देखील. चेंडू मात्र ग्राह्य धरला जाणार नाहीये. हा चेंडू मात्र डेड असेल. आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा श्याम सर्ज देखील झालाय. इथं मात्र श्यामसाठी हा पुढचा चेंडू देखील असेल. गोलंदाजी मार्कवरती सर्ज देखील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. श्याम असेल फलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवरती पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु फाऊल आहे. फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद झालेला आहे. फलंदाजीचे 2 फाऊल झालेत आणि फलंदाज बाद देखील झालाय. इतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सर्ज देखील. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. 56 धावांचा पाठलाग तर करायचा. प्रेमसाठी हा पुढचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटने काढा घेतले आणि तरीचा पुढचा चेंडू लेग जाणारे हलकसच कट देखील केले गेले. सिंगल धाव. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडद्याला आदळलाय. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. तरीचा पुढचा चेंडू मयूरच्या दिशेने, परंतु तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण झाले. 2 षटकांचा संपलाय खेळ. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून देखील आपण पाहतोय तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना शुभम याच्या माध्यमातून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु चेंडूवरती देखील आपण पाहतोय पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्याच फलंदाजीला लागलेला चेंडू देखील पाहायला मिळाला. परंतु त्याचा पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. फक्त आणि फक्त सिंगल धाव या चेंडूवरती देखील मिळताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती हा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने दुहेरी धावेसाठी ट्रॅव्हल देखील झालाय. धावसंख्या 2 ने पुढे देखील सरकलेली पाहायला मिळते. तरीचा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर खेळलाय, परंतु तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण देखील झालंय. इथून मात्र सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक देखील पाहायला मिळते. हा चेंडू मात्र 2 चेंडू आहे. 9 चेंडूची 1 धाव ही खात्यामध्ये ऍड देखील होईल. तरीचा पुढचा चेंडू टॅपर पद्धतीचा फटका सजवला गेला आणि सिंगल धाव या चेंडूवरती देखील आले. संपलाय 3 षटकांचा खेळ. 30 षटकांच्या अखेरीस संख्या फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सामना थोडासा एकतर्फी झुकलेला देखील पाहायला मिळते. स्ट्राईक मार्कवरती प्रेम. या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे, परंतु या चेंडूवरती देखील चांगली फलंदाजी जे नवोदित फलंदाज आहेत ना ते मात्र करताना पाहायला मिळते. प्रेम आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी देखील करताना पाहायला मिळेल. ऑफ रिजर मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला आणि त्याचा पुढचा चेंडू लेग रिजर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या मदतीने आपण पाहतो या चेंडूवरती अडवले देखील गेले आणि त्याचा पुढचा चेंडू फक्त आणि फक्त निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी देखील ठरले. इथून मात्र हाही चेंडू निर्धाव असेल. शेवटच्या षटकातील मोजके चेंडूचा खेळ बाकी. हा सामना परिपूर्ण आपण पाहतोय तर तुळशीवाडी या संघाने विजय देखील झालेला पाहायला मिळते. सामना संपतो. या सामन्यामध्ये तुळशीवाडी हा संघ विजय झालाय. चला यानंतर सामना आपण पाहतोय